आजच श्रावण महिन्यातला सगळ्यात लास्ट सोमवार म्हणजेच की खामगावात सगळ्या कावळा आहेत. मग चला मग आज कावळा पाहू. मंदिरावर आलो तर पण्या भेटला. मग पण्याला घेऊन गाडी काढून आम्ही दोघंजण आलो सुटाळ्यात. सुटाळ्यात आलो तर पाणी चालू झालं. मग टिण्याच्या शेडखाली उभं राहिलो. हे पशुपतीनाथचं मंदिर पहा किती मस्त बनवलं. हे मंदिर पाहिलं मग आलतो आम्ही ही मूर्ती पाहिले. ही मूर्ती मला आवडली, मनातच बसली ही मूर्ती. मग आलतो सजनपुरीवाल्यांचे कावड पाहिले. अख्ख्या खामगावात यांच्या कावडचा माहोल असते, कारण की सगळ्यात जास्त पोट्टे यांच्याच कावडमध्ये आहेत. आणि मूर्ती बी भारी होती यांची. मग श्रीहरी लॉनजवळ आलतो तर गर्दी झाली ती पुरी. मग इथून आलो आम्ही ही मूर्ती पाहिले. ही मूर्ती बी मला आवडली, मस्त आहे ही मूर्ती बी. मग आलतो आम्ही जलम नाक्यावर 2 वाजताच. तुम्हाला सांगतो जलम नाक्यावर पुरा अंधार पडलता आणि पाणी बी चालू झालं. संध्याकाळ झाली हे लाईटं लागल. ते लाईटात मंदिर एकच नंबर दिसत होतं. आणि बजरंगबली तर मस्त बसले होते. बसलेल बजरंगबली मी पहिल्यांदा पाहिलते. आणि आज खामगावात अघोरी बी आलते तर अघोऱ्यांचा व्हिडिओ पहा थोडासा.